हाय मुलांनो, आज आपण द नोबेल स्टॅगची एक्सरसाइज त्याचे क्वेश्चन आन्सर्स बघणार आहोत. तर क्वेश्चन 1 आहे, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. त्यातला फर्स्ट क्वेश्चन आहे ए, व्हॉट डीड द किंग टेल हिज कॉर्टियर्स. तर राजाने त्याच्या दरबारातील लोकांना, जे दरबारी होते, त्यांना काय सांगितलं. तर द किंग टोल्ड हिज courtiers that if they allowed even a single deer to escape, he would punish them severely. आता राजा शिकारीला गेला होता ना, म्हणून त्याने दरबाऱ्यांना काय सांगितलं, जर त्यांनी एका सुद्धा हरणाला जाऊन दिलं तर मग तो राजा जो आहे तो त्या दरबाऱ्यांना खूप मोठी पनिशमेंट देईल. सेव्हरली म्हणजे खूप मोठी पनिशमेंट. ओके. बी, वॉज द स्टॅग हर्ट बाय द किंग्स ॲरो. राजाच्या बाणामुळे तो स्टॅग जखमी झाला होता का. तर नो, द स्टॅग वॉज नॉट हर्ट बाय द किंग्स ॲरो. राजाच्या बाणाने तो स्टॅग जो आहे, ते जे हरिण आहे काळवीटसारखं, तर ते जखमी झालं नव्हतं. सी, हाऊ डीड द स्टॅग एस्केप. मग तो जो स्टॅग होता तो कसा सुटून गेला. आन्सर, when the stag rolled over, the king thought it was dead. जेव्हा ते स्टॅग म्हणजे हरिण रोल्ड ओव्हर म्हणजे काय, सो उलटं पडल्याचं नाटक करतं ना, तेव्हा राजाला काय वाटतं की ते हरिण मरून गेलं आहे. सो द किंग लोवर्ड हिज बो अँड बिगॅन टू वॉक टुवर्ड्स इट. मग राजा आपला जो धनुष्यबाण असतो तो खाली घेतो आणि त्याच्याकडे चालत जातो. बट द स्टॅग जम्प्ड अप अँड एस्केप्ड. आणि पण तेवढ्यात ते जे हरिण आहे ते उडी मारतं आणि पळून जातं. डी, व्हाय डीड द किंग सेट ऑफ इन टू द फॉरेस्ट. तर राजा फॉरेस्ट जंगलाकडे का निघाला. आन्सर, द किंग सेट ऑफ इन टू द फॉरेस्ट इन ऑर्डर टू कॅच द स्टॅग. तर राजा जंगलाकडे का निघाला, तर त्या हरिण जो आहे ते जंगलामध्ये पळून गेलं ना, मग त्याला पकडण्यासाठी राजा जंगलामध्ये निघाला. ई, व्हाय डीड द स्टॅग रिटर्न. आता ते हरिण परत का आले. आन्सर, द स्टॅग रिटर्न बिकॉज ही थॉट दॅट द किंग हॅड परहॅप्स फॉलन इन टू द पिट. तर त्या हरणाला काय वाटलं की राजा जो आहे तो त्या खड्ड्यामध्ये पडला असेल, म्हणून ते हरिण परत आले. एफ, हाऊ डीड द स्टॅग सेव्ह द किंग्स लाईफ. त्या स्टॅगने म्हणजे हरणाने राजाचा जीव कसा वाचवला. आन्सर, द स्टॅग टोल्ड द किंग नॉट टू वरी अँड टू बी ब्रेव्ह फॉर अ व्हाईल लॉंगर. आता राजा माहीत आहे ना आपल्याला ती स्टोरी, की राजा त्या खड्ड्यात पडलेला असतो. मग स्टॅग काय सांगतो राजाला की काळजी करू नका, थोडासा धीर धरा, ब्रेव्ह व्हा. ही इवन कॉट अ ह्यूज रॉक विथ हिज हिंड लेग्स अँड लोवर्ड हिमसेल्फ इन टू द पिट. आणि मग तो काय करतो, त्याचे जे मागचे पाय आहेत त्याने एका दगडाला घट्ट पकडतो आणि स्वतःला त्या खड्ड्यामध्ये थोडासा पुढे तो वाकतो. द किंग कॉट होल्ड ऑफ हिज नेक अँड द स्टॅग क्लाइंब बॅक ऑन टू द लेवल ग्राउंड अँड कॅरीड द किंग टू सेफ्टी. आणि मग राजा त्याच्या हरणाच्या मानेला पकडतो आणि मग तो जो स्टॅग असतं, हरिण असतं, ते मागे उडी मारतं आणि परत जमिनीवरती येतं. आणि मग अशा प्रकारे राजाला ते सुरक्षित त्या खड्ड्यातून वरती आणतो. आणि अशा प्रकारे मग तो राजाचा जीव वाचवतो. ठीक आहे. तर जी बघूयात. व्हॉट डीड द स्टॅग टेल द किंग. आता त्या हरणाने राजाला काय सांगितलं. आन्सर, द स्टॅग टोल द किंग टू रूल वाईजली अँड वेल अँड बी काइंड टू ॲनिमल्स. त्या स्टॅगने राजाला सांगितलं की तुम्ही जे राज्य करताय ते चांगल्या पद्धतीने करा. वाईजली म्हणजे चांगल्या पद्धतीने करा आणि ॲनिमल्स सोबत, प्राण्यांसोबत काइंड म्हणजे दयाळूपणे वागा, त्यांची शिकार करू नका असं सांगितलं. एच, वाय इज द स्टॅग कॉल्ड द नोबेल स्टॅग. ते जे स्टॅग आहे, हरिण आहे, त्याला नोबेल स्टॅग म्हणजे एक महान हरिण किंवा थोर हरिण असं का म्हटलेलं आहे. आन्सर, द स्टॅग इज कॉल्ड द नोबेल स्टॅग बिकॉज ही वॉज काइंड, थॉटफुल, हेल्पफुल अँड हॅड अ फॉरगिव्हिंग नेचर. आता ते जे स्टॅग होतं, हरिण होतं, त्याला नोबेल स्टॅग म्हटलं आहे, म्हणजे महान हरिण म्हटलं आहे, कारण ते जे हरिण होतं ते खूप काइंड म्हणजे दयाळू होतं, थॉटफुल म्हणजे विचारी होतं, हेल्पफुल म्हणजे मदत करणारं होतं आणि त्याचं नेचर म्हणजे त्याचा स्वभाव कसा होता, फॉरगिव्हिंग म्हणजे क्षमा करणारा होता.
म्हणून त्याला नोबेल स्टॅग म्हणजे महान हरिण असं किंवा थोर हरिण असं म्हटलेलं आहे. आता क्वेश्चन 2 बघूयात आपण. क्वेश्चन 2 इज रीड ईच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्सेस. इथे खाली काही सेंटेन्स वाक्य दिलेले आहेत ते रीड करायचे आहेत, वाचायचे आहेत. यूज सम अदर सुटेबल वर्ड इन द प्लेस ऑफ द वर्ड गिवन इन द बॉक्स. इथे बॉक्समध्ये शब्द दिलेले आहेत तर त्याला सूट होईल असा दुसरा शब्द वापरायचा आहे. यू नीड नॉट यूज वर्ड्स फ्रॉम दिस स्टोरी बट यू हॅव टू मेक मिनिंगफुल सेंटेन्सेस. आता ह्या स्टोरीमधलेच शब्द वापरावेत असं काही नाही आहे, पण तुम्ही जो शब्द वापरणार आहे त्याने मिनिंगफुल सेंटेन्स म्हणजे अर्थपूर्ण वाक्य तयार झालं पाहिजे. ठीक. फर्स्ट आहे द किंग वॉज एक्स्ट्रीमली फॉन्ड ऑफ हंटिंग. तर राजाला शिकारीची खूपच आवड होती. आता इथं हंटिंग आहे तर हंटिंगच्या ऐवजी आपल्याला दुसरा शब्द लिहायचा आहे. मग आपण इथं म्युझिक वापरू शकतो म्हणजे संगीताची खूप आवड होती. ठीक आहे, संगीत ऐकण्याची. द ह्यूज फॉरेस्ट वॉज फिल्ड विथ डिअर. आता हे जे मोठं जंगल आहे तर ते हरणांनी भरलेलं होतं. तर आपण हरिण काढून तिथे टायगर लिहू शकतो किंवा दुसरा कोणताही ॲनिमल तुम्ही लिहू शकता. ओके. आता नेक्स्ट द स्टॅग केम अपॉन अ होल. तर ते स्टॅग जे आहे ते होलवरती आलं. आता तिथे तुम्ही होल सोडून काय शब्द वापरू शकता. द स्टॅग केम अपॉन अ ग्राउंड. जमिनीवर आलं असं पण म्हणू शकता. ही टोल्ड द किंग नॉट टू वरी आहे इथे. आता हा वरी काढून आपल्याला इथे आपण हंट म्हणू शकतो. त्याने राजाला सांगितलं की शिकार करू नको. ओके. द नोबेल स्टॅग डिसॲपियर्ड इन टू द फॉरेस्ट. आता इथं डिसॲपियर्ड आपल्याला काढायचा आहे म्हणजे तो जो नोबेल स्टॅग होता तो जंगलामध्ये आपल्याला दिसेनासा झाला. मग काय म्हणू शकतो आपण याला इथे आपण डिसॲपियर्डच्या ऐवजी जम्प्ड म्हणू शकतो. तो उडी मारून जंगलामध्ये गेला. ओके. नाऊ ट्राय टू रिप्लेस अदर वर्ड्स इन ईच सेंटेन्स इन द सेम वे टू मेक मेनी मोर सेंटेन्सेस. अजून दुसरे शब्द बदलून सुद्धा असे अनेक तुम्ही सेंटेन्सेस बनवू शकता. द क्वेश्चन 3 नोट द फॉलोइंग. तर वन किंग मेनी किंग्स. आता इथे वन्स आणि प्ल्युरल्स सांगितलेलं आहे. वन्स अँड प्ल्युरल्स. ठीक आहे. एक वचन अनेक वचन. तर वन किंग म्हणजे एक राजा. मेनी किंग्स अनेक राजे. वन बुश मेनी बुशेस. एक झुडूप अनेक झुडपे. वन सिटी मेनी सिटीज. एक शहर अनेक शहरे. वन हॉर्स मेनी हॉर्सेस. एक घोडा अनेक घोडे. वन ॲरो मेनी ॲरोज. तर एक बाण खूप सारे बाण. वन लीफ मेनी लीव्ज. एक पान अनेक पाने. वन चाइल्ड मेनी चिल्ड्रन. ठीक आहे. तर एक बाळ खूप सारे बाळ. वन फूट मेनी फीट. एक फूट आणि खूप सारे फीट. ठीक आहे. बट पण आता इथे आपण बघितलं जर किंग असेल वन तर मेनी होतात किंग्स. हॉर्स असेल तर हॉर्सेस. चाइल्ड असेल तर चिल्ड्रन. बुश असेल तर बुशेस. ॲरो असेल तर ॲरोज. सिटी असेल तर सिटीज. लीफ असेल तर लीव्ज आणि फूट असेल तर फीट. हे वन देतील तुम्हाला फूट आणि तुम्हाला मग पुढे लिहायचं आहे फीट. ठीक आहे. इथं वन मेनी असं देणार नाहीत, फक्त देतील तुम्हाला फूट, मग तुम्हाला लिहायचं आहे फीट. ठीक आहे असं. बट वन डिअर मेनी डिअर. पण डिअरचं जे प्ल्युरल आहे वनचं मेनी करताना ते डिअरच राहतं. वन शिप मेनी शिप. तर एक शिप तर मेनी जे आहे त्याचं प्ल्युरलसुद्धा काय आहे वनचं मेनी केलं तर ते शिपच राहतं. ठीक आहे. आता मेक अ कलेक्शन ऑफ अदर सच वन मेनी पेअर्स. तर अशा प्रकारे वन मेनी पेअर्स अजून तुम्हाला शोधायच्या आहेत. ठीक आहे. समजलं.